लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही अनेक महिलांना पैसे आले नव्हते, परंतु पुन्हा एकदा दिलासादायक बातमी असणार आहे. कारण 14 मे 2026 आज पुन्हा एकदा नव्याने वितरण प्रक्रिया सुरू होणार का नाही असा प्रश्न असताना वितरण प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि महिलांना पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्याचे मेसेजेस यायला सुरुवात झाली आहे. आज देखील हे वितरण तिसऱ्या टप्प्यामध्ये सुरू झालं आहे आणि 3:30-4 वाजल्यापासून महिलांना मेसेजेस यायला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना रात्री 10 वाजेपर्यंत मेसेजेस येणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे आले नसतील तर तुम्ही अनेक मेसेज केले की आम्हाला अपात्र केलंय का, आम्हाला पैसे येणार का नाही हे कसे समजणार, आमचे लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी महिन्यापर्यंतचे पैसे आले होते मग मार्चचे पैसे का आले नाहीत, तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. कारण पुन्हा एकदा हे वितरण सुरू झालेलं आहे. आता पुन्हा एकदा सांगतो, 1500 रुपये आज येतील, उद्या परत 1500 रुपये येतील आणि तुमचे देखील 3000 रुपये मार्च आणि एप्रिल असे 2 महिन्यांचे मिळून जमा होणार आहेत. कोणत्याही प्रकारची तुम्हाला देखील काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता तुम्ही म्हणाल की हे स्क्रीनशॉट नक्की कोणता आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू आहे, नक्की खात्री केली आहे का, तर 100% खात्री केली आहे आणि खात्रीनुसारच तुम्हाला सांगतोय की हे वितरण सुरू झालेलं आहे. अनेक महिलांना मेसेज यायला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. चला या संदर्भातील माहिती जाणून घेऊया, परंतु पुढील सर्व अपडेटसाठी आणि हक्काच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढील सर्व वितरणाचे देखील अपडेट तुम्हाला सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने आपण देणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 4:24 हा मेसेज आला आहे. एका महिला आपल्या फॉलोअर्स आहेत, त्यांनी स्वतः पाठवलेला आहे. तर बघा, त्यांच्या बँकमध्ये 1500 रुपये क्रेडिटेड झालेले आहेत. या ठिकाणी बघा, APBS लाडकी बहीण मार्च 2026 मार्चचा हप्ता 14/5/2026 रोजी त्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे. 4:24 हा मेसेज आहे. नंतर यासाठी मी पुन्हा एकदा त्यांना विचारलं, कारण अनेक महिलांचा प्रश्न असतो की जिल्हा कोणता आहे सांगा, जिल्हा कोणता आहे सांगा. तर बघा, त्यांनी मला हा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर मी त्यांना विचारलं की जिल्हा कोणता, तर त्यांनी त्यांचा जिल्हा या ठिकाणी कोल्हापूर म्हणून सांगितलेला आहे. म्हणजेच की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील वितरण सुरू झालं आहे. त्यासोबत नागपूरमध्ये वितरण सुरू आहे, अमरावतीमध्ये सुरू आहे, वाशिममध्ये सुरू आहे, नंदुरबारमध्ये सुरू आहे, गडचिरोलीमध्ये सुरू आहे, नांदेडमध्ये सुरू आहे, अहिल्यानगरमध्ये सुरू आहे, पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे, मुंबईमध्ये सुरू आहे, ठाणेमध्ये सुरू आहे, नवी मुंबईमध्ये सुरू आहे, रायगडमध्ये सुरू आहे. अशा अनेक जिल्ह्यांमध्ये, सोलापूरमध्ये वितरण सुरू आहे, साताऱ्यामध्ये वितरण सुरू झालेलं आहे. आज अनेक जिल्ह्यांमधील महिलांना पैसे येणार आहेत. कोणत्याही प्रकारे घाबरून जाऊ नका. त्यासोबत या ठिकाणी बघा, 2:25 या देखील महिलांना मेसेज आला होता. पहिला मेसेज असेल आता वितरणाचा. त्यांना देखील 1500 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत आणि या महिला आहेत अमरावती जिल्ह्यातील. आणि म्हणूनच लक्षात घ्या, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आता पुन्हा एकदा वितरण जोरदार सुरू झालेलं आहे. अनेक महिलांना मेसेज येत आहेत, त्यामुळे घाबरून जाऊ नका. अजूनही 2 दिवस वितरण चालेल. आज अनेक महिलांना पैसे येणार आहेत आणि पैसे आल्यानंतर आज 1500 आणि उद्या परत 1500 असे 3000 रुपये तुमचे देखील जमा होणार आहेत. म्हणून तुमच्यासाठी ही आनंदाची आणि दिलासादायक बातमी असणार आहे. आता या पुढील देखील अपडेट तुम्हाला आपल्या पेजवर, चॅनलवर लगेच मिळतात. म्हणून पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे पैसे जमा झालेत का नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी पेज फॉलो, चॅनल सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.